नमस्कार मित्रांनो, मी मयूर मंगलदास गांगुर्डे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहोत डल हौजी. डल हौजी हे निसर्गरम्य ठिकाण असून आज आपण गांधी चौकामध्ये आलेलो आहोत आणि या गांधी चौकाजवळून आपण सेंट जॉर्ज चर्च, पंचफुला वॉटरफॉल, तसंच आपण सुभाष बावडी आणि संततधार या पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत. चला तर मग माझ्या सोबतीने तुम्ही आज या डल हौजीचा पर्यटन स्थळाची माहिती आणि माझ्यासोबत तुम्हाला हे डल हौजी शहर फिरायला मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण खूपच सुंदर आहे, निसर्गरम्य सृष्टीने भरलेलं असून खूपच मनाला शांतता आणि प्रसन्न करणारं असं हे शहर आहे. उठा 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 उठा. सकाळ झाली, चला फिरायला जायचं आहे, फिरायला जायचं आहे. चला उठा उठा उठा. शबाश शबाश. डोकं चावलं. उठे जा. मला मच्छर चावला. मला मच्छर चावला. उठा उठा उठा. उठलं. शयुरा उठली. शयुरा पिल्ली. गुड मॉर्निंग का पप्पा. गुड मॉर्निंग करा. ऊन घ्यायचं. ऊन घ्यायचं बाहेर. ऊन पण किती चल. आजची सकाळ धर्मशाळेच्या या सुंदर हॉटेलमध्ये अगदी स्वप्नासारखी सुरू झाली. रूमच्या खिडकीतून दिसणारे हिरवे डोंगर, हलकं धुकं आणि शांत वातावरण मनाला अगदी शांत करणारं. हॉटेलचं लोकेशन तर इतकं छान की उठताच बाहेरचा निसर्ग तुमचं स्वागत करतो. रूम नीटनेटकी, स्वच्छ आणि कोझी. स्टाफची सेवा अगदी प्रेमाने केलेली जाणवते. ब्रेकफास्टला मिळालेला गरमागरम पोहे, ब्रेड, ऑमलेट, चहा, कॉफी साधं पण खूपच चविष्ट. प्रवासाला हवी ती उबदार ऊर्जा मिळाली. आता आम्ही डल हौजीकडे निघालो. धर्मशाळेच्या या सुंदर स्टेनंतर डल हौजीचा प्रवास आणखीनच खास वाटायला लागला. चला तर पुढची सफर तुम्हाला अजून सुंदर दाखवतो. धर्मशाळेतला आपला आजचा स्टे संपला आणि आता आपण डल हौजीच्या दिशेने निघालेलो आहोत. तर आता आपला प्रवास हा धर्मशाळा ते डल हौजी असणार आहे. चला तर मग या प्रवासाचा आनंदही घेऊया आणि एका नवीन ठिकाणाला भेट देऊन त्या निसर्गरम्य ठिकाणाची माहिती तसंच त्याचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊया. धर्मशाळा ते डल हौजी हे अंतर अंदाजे 120 किलोमीटर. पण 4 ते 5 तासांच्या प्रवासात जे दृश्य दिसतात ना, ते आयुष्यात विसरणं शक्य नाही. वाटेत येणारी दाट जंगलं, नजरेत न मावणारे डोंगर आणि थंडगार वारा, यामुळे हा रस्ता कोणत्याही ट्रॅव्हलरचा फेवरेट बनतो. यात्रेची खरी मज्जा येते ते या मार्गावर. मध्ये मध्ये छोटे हिमाचली गाव, चहाचे ढाबे आणि लोकल लोकांचं साधं पण मनमिळावू हसू. थकवा कधी जाणवत नाही. फोटो आणि व्हिडिओसाठी हा रस्ता जबरदस्त लोकेशन. आणि अखेर आपण पोहोचलो हिमाचलचं ब्रिटिश काळातील डल हौजी शहरात. शांत वातावरण, थंड हवा आणि युरोपियन टच असलेली आर्किटेक्चर. एकदम पोस्टकार्ड व्ह्यूसारखं शहर. इथून आपण आता रवाना होणार आहोत डल हौजीचं सर्वात लोकप्रिय आणि सुंदर ठिकाण पंचफुला वॉटरफॉलला. आज आपण धर्मशाळा ते डल हौजी असा एक सुंदर प्रवास करत आहोत. हिमाचलच्या हिरव्या दऱ्या, वळणदार घाट आणि पर्वतांची जादू, आणि त्यातच एक खास ठिकाण पंचफुला वॉटरफॉल. आज आपण हा प्रवास पूर्ण अनुभवासह तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. चला तर मग सुरू करूया हिमाचलची ही मंत्रमुग्ध करणारी सफर. डल हौजीपासून पंचफुला फक्त 3.5 किलोमीटरवर. 10 ते 12 मिनिटात तुम्ही इथे पोहोचता. पण रस्ता अप्रतिमच. दाट पाईन फॉरेस्टमधून जाणारा हा मार्ग प्रत्येक प्रवाशाला थांबून फोटो काढायला भाग पाडतो. आणि हे घ्या, आपण पंचफुलामध्ये पोहोचलो. इथे तुम्हाला लोकल हिमाचली दुकानं दिसतात. वुलन आयटम्स, हँडक्राफ्ट्स
आणि फूड स्टॉल्स. पुढे थोडं चाललात की पाण्याचा सुरेल आवाज लगेच कानावर येतो. पंचफुला हे नाव 5 नैसर्गिक झऱ्यांच्या संगमावरून पडले. या झऱ्यांचे पाणी डलहौजी शहराला पुरवले जाते. ब्रिटिश काळापासून हे ठिकाण एक महत्त्वाची वॉटर सप्लाय पॉइंट होती. इथे लहान ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे तुम्ही आल्यावरती ना पाठी ॲडव्हेंचर्स खेळ हे तुम्ही खेळ खेळू शकता. पाठीमागे दुकान आहेत, इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. पुढे छोटे छोटे हॉटेल्स आहेत, तिथे तुम्हाला मॅगी कॉफी असं मिळू शकतात. तर एकंदरीत हा पंचफुला वॉटरफॉल निसर्गाच्या सानिध्यात असून इथे खूपच मनशांती तर मिळतेच आणि खूपच प्रसन्न वाटतं. तर इथे आल्यावरती नक्की डलहौजीमध्ये तुम्ही या पंचफुला वॉटरफॉलला भेट द्या. निसर्गाच्या कुशीत असलेला पंचफुला इथे एक भन्नाट ॲडव्हेंचर करायला आलो आहोत. झिप लाईन राईड. इथल्या थंड हवेची पहिली झुळूकच सांगून गेले की इथे धमाल होणार. झिप लाईनचं सेफ्टी गिअर लावल्यानंतर हलकंसं टेन्शन आणि प्रचंड एक्साइटमेंट दोन्ही एकदम मिक्स होतं. पण इथली टीम खूपच प्रोफेशनल, त्यामुळे भीतीला काहीच चान्स नाही. झिप लाईन जवळपास काहीशे मीटरची, पण मित्रांनो इथून खाली दिसणाऱ्या पर्वतांचा व्ह्यू म्हणजे एकदम माइंड ब्लोईंग. वाऱ्याचा आवाज, खाली वाहणारी छोटी नदी आणि आजूबाजूची झाडी जणू निसर्गाच्या वरून हवेत उडत असल्यासारखं वाटतंय. हा 30-40 सेकंदाचा राईड आयुष्यभर लक्षात राहणार. पंचफुलाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम उत्तम वेळ मार्च ते जून. थंड वातावरण. जुलै ते सप्टेंबर धबधबा सर्वात सुंदर. ऑक्टोबर ते डिसेंबर शांत आणि कमी गर्दी. वाव, जस्ट इमॅजिन. जरा सावरायला वेळ लागला, पण अशी थ्रिल पॅक्ड राईड प्रत्येकाने एकदा तरी जरूर करायला हवी. तर हा होता डलहौजी पंचफुलाचा झिप लाईन ॲडव्हेंचर. जर तुम्हीही डलहौजीला येणार असाल तर ही ॲक्टिव्हिटी मिस करू नका. डलहौजी मधील पंचफुला या वॉटरफॉलला आम्ही भेट द्यायला आलेलो आहोत. हा ना शौर्य, कुठे आलो आपण? मजा येते ना तुला? शौर्याला मजा येते. पंचफुला हा खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. डलहौजी मधील एक सुंदर पर्यटन स्थळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आजूबाजूला चहा, कॉफी, मॅगीची दुकानं पण आहेत. इथं पाय ठेवतात जाणवतं ती थंडगार हवा, झाडांच्या गर्द सावल्या आणि पाण्याचा मधुर आवाज, अगदी आत्म्याला शांत करणारा. इथला वॉटरफॉल मोठा नसला तरी त्याचं सौंदर्य मनाला भिडणारं. वरून झिरपणारं स्वच्छ बर्फासारखं थंड पाणी खाली येताना जणू मोत्यासारखं चमकतं. आजूबाजूला उभे असलेले हिरवेगार पाईन आणि देवदारचे झाडे जणू निसर्गाने स्वतःच खास प्रेझेंटेशन तयार केलं आहे. पंचफुलाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता. शहराच्या आवाजापासून दूर डोंगरांच्या मिठीत लपलेलं हे ठिकाण म्हणजे रिलॅक्स व्हायचं असेल तर एकदम परफेक्ट. वॉटरफॉलजवळ बसून पाय पाण्यात बुडवला की जणू संपूर्ण थकवा वाहून जातो. इथे छोट्या छोट्या वाटा, फोटोसाठी कमाल स्पॉट्स आणि स्थानिक फूड स्टॉलवर मिळणारा गरम मॅगी चहा तर प्रवासाची मज्जा दुप्पट करतात. आणि हो, इथल्या पाण्याला डलहौजीची लाईफलाईन म्हणतात. पंचफुला येथील हा वॉटरफॉल खूप प्रसिद्ध आहे. डलहौजीमध्ये प्रत्येक पर्यटन तिथे येऊन भेट देतात. येथील पाणी थंडगार आणि स्वच्छ निर्मळ असं आहे. उन्हाळ्यामध्ये येथे हजारो पर्यटक येतात. पाण्यात पाय टाकून बसतात, काही पोहण्याचा आनंद घेतात. तर हे ठिकाण खूपच मस्त आहे, कारण अवतीभोवती देवदार वृक्ष दिसतील तुम्हाला आणि चारी बाजूनी झाडांच्या मध्ये हा वॉटरफॉल. तर खूप सुंदर असं हे पर्यटन ठिकाण आहे. डलहौजी मध्ये आला तर फक्त 3 किलोमीटर अंतरावरती हे पंचफुला वॉटरफॉल आहे. तर इथे आल्यावर तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणाला. डलहौजी शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. इथे तुम्ही टॅक्सी, पायी चालतही येऊ शकता आणि हे खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. या पंचफुला वॉटरफॉलचा प्रवाह पुढे जाऊन गावांना ताजं पाणी पुरवतो. एकूणच हा वॉटरफॉल शांततेत हरवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि निसर्गाचं सौंदर्य मनापासून अनुभवण्यासाठी डलहौजीतील एक मस्ट विजिट
स्पॉट. पणजीफुला वॉटरफॉल पाहून परतीच्या रस्त्यावर जे शॉपिंग स्टॉल्स लागतात ना, ते तर एकदम आकर्षणाचं केंद्रबिंदू. इथे तुम्हाला हिमाचली लोकल हँडमेड वस्तू, रंगीबिरंगी शॉल, कॅप, लोकल ड्रायफ्रूट्स, वुडन क्राफ्ट आणि खास हिमाचली ब्रेसलेट, नेकलेस अशी भन्नाट आयटम्स मिळतात. किंमतही एकदम बजेट फ्रेंडली आणि लोकल लोकांचं हसतमुख स्वागत. हा अनुभव भन्नाट. पणजीफुला वॉटरफॉल जणू डोंगरांची प्राणवायूच इथे उतरत असते. पावसात हा धबधबा तर अफाट जोशात असतो. वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर महान स्वातंत्र्य सैनिक अजित सिंग यांचे स्मारक, जे भगतसिंगचे काका. अजित सिंग यांनी ब्रिटिशांविरोधात मोठे संघर्ष केले. या परिसरात त्यांची स्मृती आजही प्रेरणा देऊन जाते. पंचफुला वॉटरफॉल जवळ आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहून तिथे आपल्याला पाठीमागे सरदार अजित सिंग म्हणजे हे भगतसिंगचे काका होते यांचे स्मारक आहे. अजित सिंग यांचं स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं आणि तुम्ही इथे आल्यावरती निसर्गासोबत इतिहासाचीही आठवण अनुभव करू शकता. तर मित्रांनो, पणजीफुला वॉटरफॉलचा हा सुंदर प्रवास आणि परतीच्या वाटेवरील लोकल शॉपिंगचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सुंदर ठिकाणाची सफर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये करणार आहोत. भेटूया पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये.